सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरू आहे। शिवाय कुंपणावर बसलेल्या आघाडीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेना भाजपत जायला उत्सुक आहेत। आघाडी आणि महायुतीमधला जागा वाटपाचा घोळ संपायची हे नेते वाट बघतायत। त्यामुळे सांगलीचं सध्याचं राजकीय चित्र सध्या तरी अस्पष्ट आहे। सांगली एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र आता जिल्ह्याचं चित्र बदलल्याची चुणूक लोकसभेच्या निकालाने दाखवली आहे। आघाडीतल्या अंतर्गत वादाची सांगली ही पेटती भट्टीच। निवडणूक आली की आपल्या पक्षातून फुटायचं आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या पायात पाय घालायचा ही दोन्ही काँग्रेसची लाडकी पद्धत। याचा फायदा भाजपला होत आलाय। 2009 मध्ये जिल्ह्यात 8 जागांपैकी भाजप 3, राष्ट्रवादी 2, राष्ट्रवादी समर्थक 1, काँग्रेसचे 2 आमदार निवडून आलेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले संजय काका पाटील मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आले। जिल्ह्यात सांगली महापालिका आणि 2 नगरपालिका काँग्रेसकडे आहेत। जिल्हा परिषद आणि 3 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय। अनेक नेत्यांनी घड्याळ काढून कमळ किंवा धनुष्यबाण हाती घेतलाय। माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि ज्येष्ठ नेते विलासराव जगताप भाजपमध्ये, माजी आमदार अनिल बाबर, जयसिंग शेंडगे आणि जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने शिवसेनेत दाखल झालेत। ही बंडखोरी भावी निकालाच्या शक्यतेमुळे हे सांगायला नकोच। त्यामुळे गृहमंत्री आर पाटील यांच्या जिल्ह्यात घराची भूक बुजवण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊन ठेपलीये। त्यातच आघाडी महायुतीत जागा वाटपाचा गुंता सुटत नसल्यानं एनसीपीचे अनेक नेते काठावर बसून आहेत। कोणती जागा कुणाकडे जाते यावरून त्यांचं तळ्यात मळ्यात होणार आहे। युतीमध्ये 5 मतदारसंघ सेनेकडे आणि भाजपकडे 3 मतदारसंघ आहेत। मात्र भाजपची ताकद आता वाढली असल्यानं वाढीव जागांची मागणी पक्षानं सुरू केली आहे। परिस्थिती चांगली असल्यामुळे जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाव्यात अशी आम्ही नेतृत्वाला मागणी केलेली आहे। तरी पण महायुतीचा विचार करता आम्हाला किमान 5 जागा तरी पूर्वीच्या 3 होत्या, आता 2 वाढवून मिळाव्यात अशी आम्ही नेतृत्वाला मागणी केलेली आहे। महायुतीतील मित्रपक्ष किंवा भाजप हे एखादी जागा मागत आहेत, पण हा वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे। वरिष्ठ यावर निर्णय घेतील तोपर्यंत आम्ही मागच्या सूत्राप्रमाणेच वाटचाल करणार आहोत। तर काँग्रेसमध्येही स्वबळावर लढण्याची भाषा सुरू आहे। काँग्रेस पक्षानं ही निवडणूक स्वबळावर लढावी, कुणाची युती करू नये। काँग्रेस पक्षाबद्दल फक्त काँग्रेस पक्षाबद्दलच वातावरण चांगलं आहे अशी मागणी आम्ही केली आहे। खासदारकी आणि इन्कमिंगमुळे फिलगुड मानसिकतेत असलेला भाजप, लोकसभा निकालांमुळे खुशीत असलेली शिवसेना, बालेकिल्ला घट्ट धरून ठेवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी आणि गतवैभवाचं स्वप्न पाहणारा काँग्रेस यांच्यात सध्या तरी जागा वाटपाची चतुरंगी लढाईच जिल्ह्यात पाहायला मिळतीये। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।